नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, महाराष्ट्रातलं जे जरांगे पाटलांचं आंदोलन आहे ते सध्या स्थगित आहे. त्यांनी सरकारला मुदत दिलेली आहे. त्यांच्या ठिकठिकाणी प्रचंड सभा होत आहेत. आश्चर्यकारकरीत्या असा एक नेता मराठा समाजाला लाभलेला आहे आणि त्यांनी आपलं आंदोलन अगदी ताकदीने चालवलेलं आहे. असो, या दरम्यान आपल्याला माहिती आहे की तरुणांना उद्योग धंदा सुरू करावा म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले किंवा करत आहेत. आणि फरडे वक्ते नामदेव जाधव यांना मी फार पूर्वीपासून त्यांचे व्हिडिओज ऐकतो. त्यांचे व्हिडिओ मित्रांनो ऐकण्यापेक्षा ना त्याच्या खाली ज्या कॉमेंट्स असतात ना ते वाचणं फार इंटरेस्टिंग असतं. आणि ते खरं तर फार तळमळीने सांगत असतात तरुणांना की तुम्ही नोकरी धंदा करण्यापेक्षा व्यवसाय करा. अनेक उदाहरणासकट ते सांगत असतात, पण लोक त्यांना इतके ट्रोल करतात की आश्चर्य वाटतं आणि हसायलाही येतं. आता हे सगळं झालं, त्यांनी शरद पवारांच्या संदर्भामध्ये काही गौप्यस्फोट केले, काही खुलासे केले आणि त्यांना त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं, त्यांना म्हणतात मारहाण करण्यात आली वगैरे वगैरे, जे काही प्रकार आपल्याला माहिती आहे तेही आता थोडंसं प्रकरण थंडावलं आहे. अशा वेळी मी परत त्यांचे जे मोटिवेशनल व्हिडिओज आहेत ते बघत होतो आणि परत मला आश्चर्य आणि हसू आवरलं नाही. अशा करता की एक माणूस इतक्या तळमळीने सांगतोय तरुणांना की तुम्ही उद्योग करा आणि ते तरुण त्यांचीच, सगळेच नाही पण मोस्ट ऑफ देम, जे त्यांची खिल्ली उडवत आहेत. आय डोंट नो, पण एक गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल की लोकांनी किती खिल्ली उडवली असेल किंवा त्यांच्यावर टीका केली असेल, ते तरुणांना गंडवतात आणि आपली पुस्तकं विकण्याकरता असं बोलतात, असे आरोप त्यांच्यावर झाले असतील तरी तो माणूस हट्टानी आपले व्हिडिओज बनवतो आहे, कार्यक्रम करतो आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला ओरडून सांगतो आहे, तरुणांना ओरडून सांगतो आहे की तुम्ही उद्योगधंदा करा. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी आपलं जे एक घेतलेलं व्रत आहे ते सोडलेलं नाही आहे मित्रांनो. आता मी ह्या संदर्भामध्ये व्हिडिओ इतक्या कालावधीनंतर, म्हणजे फार कालावधी गेलेला नाही आहे, पण मला असं वाटलं की आपण जर पाहिलं की नामदेवराव जाधव यांनी जे काही खुलासे केले आहेत किंवा शरद पवार कशी दुहेरी भूमिका घेत आहेत आणि त्यांनी मराठ्यांचं आरक्षण काढून ओबीसीना दिलं असा त्यांचा आरोप आहे आणि त्यांनी त्याकरता अनेक पुरावे सुद्धा सादर केले आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ आहेत आणि त्याच्यावर ते जे काही प्रकार झाले तुम्हाला माहिती आहे. पण माणूस हा मात्र जिद्दी आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो की हा इथे थांबणार नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राच्या समाज जीवनात किंवा राजकारणात राहून शरद पवारांना विरोध करणं हे फार कठीण काम आहे, फार कठीण काम आहे. आणि असं असताना या माणसाने शरद पवारांना आणि त्यांच्या पार्टीला अंगावर घेणं हे एक ऐतिहासिक कार्य असं मला वाटतं. हे ऐतिहासिक अशा करता की ही टीका किंवा हे गौप्यस्फोट किंवा हे खुलासे पवारांच्या संदर्भातले आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातले जर एखाद्या पत्रकारांनी केले असते, आणि पत्रकारांनी तसे केलेले आहेत, एखाद्या राजकारण्याने केले असते, तसे केले आहेत, तर मला आश्चर्य वाटलं नसतं. पण हा माणूस ना पत्रकारितेशी संबंधित आहे ना राजकारणाशी संबंधित आहे. असं असताना समाजकारण असंच म्हणायला हवं, कारण ते प्रयत्न करत आहेत की मराठी तरुणांनी उद्योजक व्हावं. अशा माणसांनी एकट्याने शरद पवारांना भिडणं हे ऐतिहासिकच आहे असं म्हणायला हवं. आता ते चूक आहे किंवा बरोबर आहे हा भाग वेगळा, त्याने दिलेले पुरावे योग्य आहेत अयोग्य आहेत हा भागही वेगळा. पण एक माणूस ठामपणे उभा राहतो आणि शरद पवारांविरुद्ध बोलतो आणि नुसतं बोलत नाही तर पुराव्यासकट बोलायचा प्रयत्न करतो. ही गोष्ट मित्रांनो मला वाटतं की अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात तरी घडलेली नाही आहे. कारण पवारांचं नेटवर्क, त्यांचे ज्येष्ठत्व
त्यांच्या मागे असलेला एकंदरीत जो पक्ष त्यांचा हे फार आक्रमक आहेत आणि त्यांना पवारांच्या विरुद्ध काही बोललेलं की त्यांच्या समर्थकांना बिलकुल आवडत नाहीत. अशावेळी आपल्यावरती हल्ला होणार किंवा आपल्या बाबतीमध्ये अशा काही घटना घडतील हे समजण्याइतके नामदेवराव जाधव हे सुज्ञ आहेत. असं असताना त्यांनी ही भूमिका घेणं आणि ती त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे मला वाटते ऐतिहासिक गोष्ट त्यांनी केली असं म्हणायला हरकत नाहीये. अर्थात ह्या खुलासांच्या संदर्भामध्ये जे व्हिडिओ आहे त्याच्या खालचेही परत तुम्ही कॉमेंट्स वाचा. तुम्हाला असं दिसेल की मोस्ट ऑफ द पीपल म्हणजे मॅक्झिमम जी लोक आहेत ज्यांनी हे व्हिडिओ पाहिले आहेत त्यांनी नामदेवराव जाधवांचं समर्थन केलेलं आहे आणि ह्याच्यात अनेक मराठा तरुण आहेत, मराठा समाजातल्या व्यक्ती आहेत, त्यांनी केलेलं आहे. अशावेळी ह्या त्यांच्या खुलाशांनी, ह्या त्यांच्या शरद पवारांच्या खुलाशांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि त्यांच्या पार्टीला कितपत नुकसान होईल, मराठ्यांची किती मतं शरद पवार ज्यांना असं म्हटलं जातं की मराठा समाजामध्ये सुद्धा त्यांची एक चांगली पकड आहे, अशा पवारांना किती नुकसान होईल किंवा त्यांच्या पार्टीला किती नुकसान होईल हे आत्ता सांगणं कठीण आहे मित्रांनो. पण निश्चित हे नुकसान होणार आहे असं दिसतं आहे आणि हे नुकसान होणार आहे हे कळल्यामुळेच कदाचित त्यांच्या बाबतीमध्ये नामदेवराव जाधवांच्या बाबतीमध्ये जे काही प्रकार झाले ते झाले असतील असं समजायला हरकत नाही. असो, तो एक पॉलिटिकल भाग आहे. मला एवढंच सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एवढंच आहे की नामदेवराव जाधवसारखा एक सर्वसामान्य व्यक्ती किंवा सामाजिक कार्य करणारा व्यक्ती जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध जेव्हा उभा राहतो, ठामपणे उभा राहतो, मार खाऊनही परत हेच सांगतो की नाही मी हे तडीच नेणार, तेव्हा ते त्याचं कार्य ऐतिहासिक म्हणायला हवं आणि ते कार्य ऐतिहासिकच असतं. कदाचित आधी इथे शरद पवार असतील, उद्या आणि कोणी राजकारणी असेल की ज्याच्या संदर्भामध्ये आणि कोणीतरी नामदेवराव जाधव उभे राहतील. पण आज तरी असं म्हणायला पाहिजे की नामदेवराव जाधवांनी ही जी भूमिका घेतलेली आहे ती तुम्हाला मान्य असो किंवा मान्य नसो, पण हे त्यांचं जे कार्य आहे किंवा हे जे काम त्यांनी केलेलं आहे ते ऐतिहासिक आहे. आपल्याला जीवाला धोका आहे असं माहीत असतानाही एखादी गोष्ट तडीस नेणं, अशा व्यक्ती सामाजिक जीवनामध्ये फार कमी आढळतात आणि नामदेवराव जाधव त्यातले एक आहेत. आणि त्यांच्या विचारांचं मी समर्थन करतो तसं नाही, पण जी प्रस्थापित व्यवस्था आहे त्याच्याविरुद्ध उभं राहण्याचं धाडस दाखवणारी जी मंडळी आहे त्याच्या बाजूनी समाजाने उभं राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं की नामदेवराव जाधव यांच्या बाजूनी सुद्धा अनेक लोक, जर तुम्ही कॉमेंट्स पाहिले त्यांच्या व्हिडिओच्या खाली तर असं दिसतंय की ते लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी हे प्रकरण तडीस नेणार. आता मराठा आरक्षणाचं काय होईल पुढे ते आपल्याला कळेलच. त्याचबरोबर नामदेवराव जाधव पुढे काय स्टेप्स घेतात किंवा पावलं उचलतात तेही बघणं उत्कंठावर्धक असेल. आपण त्यावेळी परत बोलूच मित्रांनो. माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.